सारासार विचार करा उठा उठी नामधरा कंठी विठोबाची. माझा रोजच पकवाला नाराज व्हायचे. कसली का असना डांबरावनी का असना पण पाहुणी कसली का असना आपल्या घराला आल्यावर स्वागत करायला पाहिजे. आपलं मग गोर आहे पण आलेला पाहुण्यात स्वागत केलं पाहिजे. सारासार विचार करा उठा उठी नामधरा कंठी विठोबाची. तयाच्या चिंतने निर्शेल संकट तराल दुर्गट भव सिंधू. जन्मुनी आकुळी वाचे स्मरे केव्हा स्मरा राम दर्याची नेम हरणशी. तयाच्या चिंतने निर्शेल संकट तराल दुर्गट भव सिंधू. तुका म्हणे कोटी कुळीती पुनीत भावे गाता गीत विठोबाची. तयाच्या चिंतने निर्शेल संकट तराल दुर्गट भव सिंधू. विठला विठला सारासार विचार करा उठा उठी नामधरा कंठी विठोबाची. तयाच्या चिंतने निर्शेल संकट तराल दुर्गट भव सिंधू. पांडुरंगा करू प्रथम मन दुसरे चरणा संदाशिया. चंचक्रपदाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका. ओम नमो ज्ञानेश्वरा. ओम नमो
करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी विठला विठला सारासार विचार करा उठाउटी नामधरा कंठी विठोबाचे तयाच्या चिंतने निर्शेल संकट तराल दुर्गट भव सिंधू प्राप्त प्रसंगी कीर्तन शिविकरता घेतलेल्या अभंग देवचे महान साधू जगद्गुरु तुकोबराय त्यांचा 4 चरणाचा ज्यांचा वैकुंठ गमन झाला असे जगद्गुरु तुकोबराय यांचा शिवेकरता घेतलेला अभंग आहे. शिवेला सुरुवात करण्यापूर्वी पर्यार्थ असा चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह वर्ष 28 दिवस आहे. पहिला 8 ते 10 कीर्तन म्हणणार शिवाजी आपा बॉल कमी रणा ज्यादा काढावं लागते. बॉल कमी आणि रणा आता तासात किती बोलायचं महाराज सांगा. कोणा म्हणते ते कुणी सांगितलं रे ह्याला जे आवाज कळतं का म्हणून हे कीर्तन बंधनात नाही. बाकीचे 9 ते अर्धा कीर्तनाला बंधन नाही पण या कीर्तनाला बंधन आहे. 10ला जे विठ्ठल झालंच पाहिजे. पवित्र असं सुंदर असं नियोजन आहे. गेली 3-4 वर्ष झालं बघतोय म्हणणाऱ्याचा माझा काय मेळ लागला नव्हता पण आज अगदी म्हणणारी चांगली आहे. नाक डोळ छान संशयतली पोरं बघ कशी माऊली सारखी आपली आपली ज्ञान गेली कशी धोतर घातलीत कसं नेहरू घातल्यात पोरा धोतर लग्न जमत नाही ते काय काय कीर्तनकारांनी कीर्तन सोडली. जीवन जरी पहिला असला तरी गाव पुणित आणि पवित्र आहे. या गावात बऱ्याच साधू संतांच्या दिंड्या जातात. पवित्र असं सोनकं नावाचं गाव आहे. माझ्या गावात आणि या गावात काही फरक नाही. माझं इथून 3 किलोमीटर गाव पलीकडे आहे. सहजासहजी या भागातला गोवा खपत नाही पण सोनक्यात माझा खपतो. या जवळच्या लोकांना किंमत नसते पण या गावाने मला बरेच दिवस झाला पहिला दिवस माझ्याकडे दिलाय. अभंग सगळ्याच्या पाठातलाय. अभंग सगळ्याच्या पाठातलाय. अतिरथी महारथी महाराजांच्या मुखातून ऐकलेला अभंग आहे. पण मज पामर आहे काय थोरपण पाये शिवान पाय भरी. अभंग अनेक लोक घेतात अनेक महाराज घेतात पण कीर्तनकार बदलला का चिंतनाचा विषय सुद्धा बदलला जातो. पाखवा एक जरी असला नुसता वाजवाना जरी बदलला तरी सुद्धा त्याच्या वाजण्यात त्या पूर्वीच्या वाजण्यात जमीन आसमानचा फरक राहतो. तुम्हाला परवा देतो आणि पुढे जातो. घरात गाडी एक आहे. घरात गाडी एक आहे चालवणारी 3 आहे. चालवणारे किती आहेत? आता प्रत्येकाला 2 झालेला भाग वेगळा आहे का नाही. यंदा तर तळ भरलंय तुमचं तुम्ही भेटच नाही सा. घरात गाडी एक आहे चालवणार 3 आहेत महाराज. 3 मोटरसायकल जर 80 वर्षाचा म्हातारा घेऊन गेलं तर आता एकटं जात नाही शिवान. ए कुठं गेली गे माग बस. त्या म्हातारीला बसल्यात तरी सुद्धा अशी वाकत 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 जाऊन म्हाताऱ्याच्या माग बसल्याशिवाय राहत नाही. म्हातारे बी डोर 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 डोर. पंढरपूरला म्हाताऱ्याला फिरवून आणते आणि आल्या आल्या सुनबाई म्हणते आत्या प्रवास कसा झाला. म्हाताऱ्यानं जाऊन आल्याला सुद्धा कळू दिलं. म्हाताऱ्याचा प्रवास आहे. 30 गाडी त्याचं पोरग जरी घेऊन गेला 80 वर्षाच्या म्हाताऱ्याला गाडीच्या कंपनीचं जेवढं आवरेज आहे तेवढंच पडणार. ती जर गाडी पोरग घेऊन गेलं तर बायकोला मागे बस म्हणलं का पडतच येते. तर नॅशनल लगेच गाडीवर बसची अशी गाडी ओढते. स्पीड ब्रेकर बघत नाही खड्डा बघत नाही. महागारी फिरवून आणलं. सासून विचारलं सोनबाई तुझा कसा प्रवास झाला की सांगते नाही गेलेलं. आदळून 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 माणक्याचा पाक जाळ झाला. त्याला किती आवरेज पडेल दादा? म्हातारा 80 पडलं कमीत कमीला 60चं पडल. आणि त्या म्हाताऱ्याचा नातू जर घेऊनच गेला तर घराचे राग केल्याशिवाय घरला गाडी तीच आहे दादा पण ती जागेला मागल्या चाकावर फिरवतं त्याला आवरेज किती पडेल ना मला सांग.
40 गाडी एकच आहे, पण गाडी चालवणारा बदलला का जसं आवरेज मध्ये फरक तसं अभंग एकच आहे, अनेक लोक घेतात, पण कीर्तनकार बदलला का विषय सुद्धा बदलला. विठ्ठल पहिला दिवस आहे, त्या निमित्तानं घेतलेला अभंग या सोनकेकराचं बरोबर प्रेम आहे आणि ह्या भागातला सगळ्यात मोठा सप्ताह झाला आहे. पंढरपूर तालुक्यामध्ये एवढा सप्ताह कुठं होत नाही आणि असं अन्नदानही कुठं होत नाही. आणि सर्व सृष्टी मांडल्याला जेवढे धन्यवाद द्यावे तेवढे थोडे आहेत ना काय, कारण त्यांच्या जेवण आमचा खेळ चाललाय सगळा. इकुदी 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 त्याच्या तिकडं जळून जरी पडलं तरी इकुदी त्याला एकाची बारी आली आपल्या इकून, पण समाधान नाही ते शिवाय आता सध्या असा साऊंड सिस्टीम यांना कुठं बघायला मिळत नाही. त्याच्यावर टाळी वाजवा सगळे. आता आज जो डेलं पडायला जळलं तर बघायला आणि फाटीवर थाप टाकल्यानंतर येणं सुद्धा नीट चालतंय. टायमिंग माझ्याकडे कमी, मला टायमिंग मध्ये अभंगाचं विश्लेषण करायचं आहे. तुकोबा अभंग सेवेकरता घेतला, ज्यांना वैकुंठात जाऊन 4.5 वर्षे होऊन गेले, अजून सुद्धा आम्हाला तुकाराम म्हणल्याशिवाय पुढे जाता येत. वारकऱ्याला वैभव जे प्राप्त करून दिला असे तर फक्त ज्ञानोबाने तुकोबाने विडल अभंगाय तुकोबारायचं ऐका. सार असार विचार करा उठा उठी, सार आणि असार गोष्टीचा विचार करा आणि भगवंताचं नाम कंठामध्ये धारण करा. त्याचा फायदा सांगतात. तयाच्या चिंतने निर्शील संकट तराल तुटोट भवसिंधू. या भवरूपी सागरातून तरुण जाण्याकरता भगवंताचं नाम एक तारक आहे. बाकी कशाच्याच नादाला लागू नका. कारण का अनेक नाद आहेत ते मातीत घालतात, पण परमार्थ असा नाद आहे त्या नादानं आपलं कल्याण झाल्याशिवाय राहत नाही. वाल्याचा वाल्मिकी गोळ्याची कीर्ती वानरी गहन केले रामायण रामा. सोनक्याला सांगायची गरज नाही. बरीच रामायण सोनक्यामध्ये वाल्याचा वाल्मिकी होत असे तर फक्त परमार्थ करण्याच्या नादाला लागल्यानंतर, आणि वाल्मिकी जर वाईटाच्या नादाला लागला तर वाल्मिकीचा वाल्या झाल्याशिवाय राहत नाही. हे पुरावं. पहिलीच्या पोरानं 10वीची संगत करावी का 10वीच्या पोरानं पहिलीची? मी आडायला लागला पहिली शिकू. कोणाची कोणी केली पाहिजे? पहिलीच्या पोरानं आणि 10वीच्या पोरानं जर पहिलीची संगत केली, पहिलीच म्हणते चल गोटे खेळाय गोटे खेळाय. त्याला 10वीची कधी अक्कल येणार? एवढं कळलं तर बाद झालं. पहिलीच्या पोरानं मोठ्याची संगत केली पाहिजे. जर संतांची संगत केली तुमचा माझा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. उद्धाराची एकमेव साधन आहे संत संगत. संत संग सर्व काळ अखंड प्रेमाचा कल्लोळ. आता तुम्ही 8 दिवस कीर्तन ऐकणार, 8 ते 10. इतका आनंद आहे त्या आनंदाला पारावार नाही. पुन्हा महिनाभर करमत नाही. किती दिवस तरी सुद्धा काय काय लोक काले दिवस संध्याकाळी देवळाकडे चक्कर मारतात आणि पुन्हा म्हणजे ते संपले काय. अरे आनंद परमार्थात आहे, बाकी कुठं बघायला मिळत नाही. मी एकच करा जीवनामध्ये, संताची संगत करा, आपला उद्धार करून घ्या. गोष्टीचा विचार करा, भगवंताचं नाम कंठामध्ये धारण करा. त्याचा फायदा चिंतनानं त्या भवसागरातून तरुण जाता येतो.
फक्त अधिकार माणसालाच दिलाय. याचा देही भजन करण्याचा अधिकार आहे. जनावरांच्या दिंडी गेल्या का फटफुटला हे आका नुसते बघू नको वाका वाका लाडक्या बहिणी येते ना. विठाल विठाल विठाला देहानं देवाचं भजन करत आणि देहानं भजन करत असताना आता ही सोवळे झाली तुम्हाला नामचिंतन करायला बंधन नाही. मग तुकोबाराज सांगतात जन्मोनिया कुळी वाचे स्मरा राम. माणसाच्या जन्माला आला तर तुमचे एक काम आहे मुखानं नाम आणि हातानं टाळे. तर एवढं केलं तर तुका म्हणे कोटी कुळी ती पुनीत कुठली. सारा सर्व गोष्टीचा विचार करतात. भगवंताचं नाम कंठामध्ये धारण करतात. मुखानं देवाचं नाव घेतात. तुका म्हणे कोटी कुळी ती पुनीत पण भावे गाता गीत. त्याच्यात भाव असायला पाहिजे आव नसायला पाहिजे. कळतं का काय पाहिजे. काय काय असे गातात भजन ते ओंगड व्हायले. आहेर भावात गायला बाबाने मागायची इतकी सुंदर चाल गायली सगळ्याला मागे म्हणायली शिवांना आमच्यात बी जिरवी सुरू झाली. असं गोड म्हणावं वाटलेलं माणसं डोलायला पाहिजे. मन डोले रे पण डोले रे असं गायला पाहिजे. पण भाव पाहिजे. भाव बळे आकळे एरवी नाकळे आणि करतळे आवळे तैसारे. परमार्थाला पाहिजे भाव. मोरे महाराज भाव नसायला पाहिजे. मीच गावं मीच वाजव मीच कीर्तन सांगावं हा भाव मनात काढून टाका. अशी अतिरथी महाराज आहेत महाराष्ट्रामध्ये भारत देशामध्ये. वाजवणारे म्हणणारे कीर्तन सांगणारे. आपण कुठल्या झाडाचा पाला ऐका असा अभंग आहे सुंदर सगळ्याच्या पाठातला आहे. आणि असा अभंग घेतला त्या अभंगाचं चिंतन असं आहे. जीवनामध्ये माणसाच्या आला फक्त आहार निद्रा भय मैथून सर्व यवनीशी समसमान. फक्त माणसाला ज्ञान दिले बाकीच्याला ज्ञान नाही. बाकीच्याला खायचं कळतं. कळलं का नाही.
बाकीच्याला खायचं कळत, गायाचं कळत, हा गायाचं कळलं का बाबा? बाबाला कळालं, कळत नाही. जनावराला कळतं का भजन चाललंय, का कुत्र्याला कळतंय भजन चाललंय, गावात कीर्तन चाललंय जावं. परवा दिवशी माझं कराडमध्ये कीर्तन होतं, कुत्र एवढ्या माणसात घेऊन गादीवर बसलो होतो बाबा. आज कराड माणसं पण झाले गोपाचं कुत्र, कुत्र त्याला कळतंय भजन करावं, माणसाला कळणार दुर्दैवाची बाब आहे. ऐका, सार आणि असार गोष्टीचा तुम्ही ऐकलं तरी सुद्धा सांगतो, काही काही टायमाला राक्षसाने सार असार गोष्टीचा विचार केला आणि आपला उद्धार करून घेतला. त्याचा परत येतो लक्ष्मण शक्ती म्हणजे असं उदाहरण आहे, त्याचं नाव आहे काळले. मी मारुतराया वल्ली आणण्याकरता निघालेला आहे आणि जात असताना राजा रावणाने विचार केला, ही जर वल्ली आणून लक्ष्मणाच्या छातीमध्ये सोडली, ओतली रस्त्याचा काढून, तर लक्ष्मण सावध झाला का पुन्हा मला राम आवरणार. लक्ष्मणाचा काटा निघाला पाहिजे. कोणाला वाटते अशी लय येते राजा राम, त्याचा काटा निघाला पाहिजे. काटा काढण्यासाठी आपला जन्म नाही रे बाबा. विठ्ठल विठ्ठल काही काही लोक राजारावाला नाव ठेवतात. दादा शिवाजी दादा, सगळे दादा. कुणाला राजारावण चांगला की वाईट? हाय का रावण नावाचा कोण गावात? कुठं आहे? मी फोकाट कीर्तन करतो, रुपये घेत नाही. मोर तर गाव लुटीन तुमचं. मी स्वानक्याच आहे, मी काय बाहेर गाव झालं. राजा रावणाचं नाव सुद्धा लोक ठेवत नाहीत. कारण का? फक्त एक चूक केली जीवनात, आई म्हणून घेऊन गेला, पण तुमचा माझा बघण्याचा दृष्टिकोन अजून बदलला नाही. बदलला. माई मंदोदरी म्हणली, एवढं सगळं तुम्हाला जमतंय, तुम्हाला राम व्हायला जमत नाही, मला सगळं जमतंय. जेवढं रामाला जमत नाही तेवढं राजा रावणाला जमते. राम दिवसा बांध बघतो, राजा रावण संध्याकाळी फोडतो, त्याला म्हणायचं राजा रावण. ऐका, राम मला होता येत आहे, पण माझी एक मोठी चूक झाली. राक्षसाला कळलाय का मी त्याला माई म्हणून भिक्षा वाढली, म्हणून माझी वाईट नजर तिच्यावर नाही. नका राजा रावणाला कधी वाईट तुम्ही लेखो. राजा रावणाने एवढा विचार केला, अहो स्वतःचा उद्धार बाबा कोण बी करेल, पण सगळ्या लंकेचा उद्धार करण्याचं काम फक्त राजा रावणाने केलं. हनुमंतराया जर गेला तर हनुमंतरायाचा पराक्रम सगळ्याला माहित आहे. आणि पराक्रम सेवा केली का पाहिजे ते मिळवता येतं, पाहिजे ते प्राप्त करता येत आहे. का प्रत्येक गावात रामाचं मंदिर नसेल, मंदिराविना गाव नसणार असं गाव मारुती तुम्हाला कुठं बघायला मिळणार? वाड्या वस्तीवर सुद्धा मंदिर आहे. कुणाचं? जय श्रीराम मारुती. काय तर फक्त रामाची सेवा केली. आपल्याला म्हणलं पातळ उचलतो का तू समजतोच आम्हाला काय तू काय लागा बरं मत होतं ना. म्हणून आपण माणूस आहे कुठला झाडाचा पाला विठाला आणि मग मारुतीला आडू आणण्याकरता काळनेमीला डोक्यात आला आणि काळनेमीला बोलवून घेतलं. काळनेमी तू माझा जवळच आहे, नातलग आहे आणि नातलग कधी फसवत नाही. इतका विश्वास आतापर्यंत माझ्या चांगल्या कामात तू सहकार्य केलं आणि वाईट कामात केली. एक मोठं काम आहे तुझ्याकडं. राजाला काळणी मिळवला. राजा तुझ्यासाठी जीव द्यायची सुद्धा माझी तयारी. कोणासाठी? रावणासाठी. पण काम काय आहे? नाही म्हणलं मारुतराया लक्ष्मणासाठी वल्ली आणण्याकरता निघाले. त्याला आडवत जाऊन फासवायचं आहे, फक्त त्याला मारायचा. काळने म्हणला मारुतराया म्हणलं किती डोंबाळा केलाय आम्ही वाचलो नशिबानो. त्याच्या जर आडवा गेलो तर मला एका ठोक्यात समुद्रात फेकून टाकल. नाही म्हणलं तसं जायचं. राजाराम बाबा फार हुशार. तसं नाही म्हणलं भुवा होऊन जायचं. तू नाही मला माहित आहे माळकरी आहे, पण जर तू बुवा होऊन गेला तर मारुतराय तुझ्या पाया पडल्याशिवाय राहणार त्याचा अधिकार मला माहित आहे.
परमार्थ करणाऱ्याने कधी गुण बघायचा, फक्त त्याचा वाण बघायचा नाही, कावड्या काळा आहे बघायचं नाही, त्याचा गुण बघायचा. सांगितलं येतोय ना का पैसे मागितले तुम्हाला नका देऊ. साधूच्या वेशामध्ये जाण्याकरता तयार होतो, पण काळ नेहमी म्हणला माघार आले, मग मी तुला मारणार, मी तुला मारणार. बघा बरं का कसा विचार केला. मग साधूच्या वेशात जर एखाद्या साधूचं दर्शन होत असेल, या त्रिभुवनात माझ्यासारखा भाग्यवान कोणी नाही. काळने मी विचार केला, इतर राजारावांच्या हातनं मारण्यापेक्षा घरी गेला, घरी गेल्या बायकोला बघितल्या डोळ्यातून दोन दारा लागले. हे बोलू ना, रडायला लागला काळने. मी म्हणजे मालक कधी रडणार, का रडायला लागला. काळ निमित्त सांगितलं, आता तुझी माझी उद्या पडणं गाठ भेट, तुम्ही जाणार नाही, मी मारणारच आहे. बायको तशी असावी, कशी असावी ऐका मावशो, कशी बायको असावी. काय भानगड काय, तुम्हाला मरण कळलं का नाही. म्हणलं मरण कळलं नाही, पण दिसायला लागले. कशामुळं, मारून राहायला मला संकट घालण्याकरता माझा राजा पाठवतोय, मला भीती वाटते, बायको पाया पडली, समजा तुम्ही भाग्यवान आहे. हनुमंतरायाकडे तुम्ही साधवून जात असाल तर तुमचा दुही बाजून उद्धार होणार आहे, एक राक्षस मुक्त होणार, आणि तुम्ही साधूच्या वेशात अंतरून जाणार. विठ्ठल विठ्ठल. हे मावशावर राक्षसाची बायको सांगते नवऱ्याला, आणि तुम्हाला म्हणलं ना जरा माळच घालू वाटते. हे काय सांग लावलंय माझे. राक्षसाची बायको सांगते, राक्षस ऐकतो, चांगलं की वाईट. राक्षस चांगली. राक्षसाच्या कुळामध्ये प्रल्हादाचा जन्म आहे. हे पोरा कोणाला चुकलं तरी बोला, मी चुकून सुधारलोय. मी दादा कुठं शिकायला नाही, कुठं संवताना फिरताना, कारण या गावाला मला कीर्तनकार केले. या गावाच्या परगाव, या गावाच्या कडे जे लोक गाव आहेत ना, त्या गावाने गारडी म्हणा, सोनका असेल, तिसिंग असेल, आमच्या जवळच्या गावानेच कीर्तन केलं. मी अंगठे बहादुर, मी 14 वादी वाजवतो. हा विठाला विठाला पण गुरु नाही मला कोण. गाडी माझ्याकडे आकारवर झाले, माझे लायसन काढायला दाखला नाही शाळा सोडलेला. पण या गावाने एवढं मोठं केलं, महाराष्ट्र गाव तालुका जिल्हा शिल्लक राहिले नाही. काळाने विचार केला, राजा रावणाच्या हातून मरण्यापेक्षा मारुतराय हातून जर मी मेलो तर माझं सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही. चांगला विचार करून वाईटाचा त्याग केला, आणि चांगला विचार करून माझ्या मारुतरायाकडे काळने मी गेला. अभंगाचं पहिलं
अवस्थेचा विचार करा. संसारात काय मिळतंय सुख मला सांगा. सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वत. संसारात किती सुख आहे मला सांगा. का सुख आहे? कुणी हात वर करून सांगा मला संसार सुखाचा लाभ आहे म्हणून. कोणी सांगावं. आणि परमार्थात आलेल्या माणसाला विचारा तुला कधी जीवनात दुःख प्राप्त झाले का? 2 वर्ष झालं घरी जीवले अजून शिवार कळतं का? आणि आपल्याला रोज बटाटा 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 वांग्याची आणावं गावा खावा वांग. बघा वारकऱ्याचं पांढरी शिपट कपडे काळं गडे पण नुसतं लाल भडक दिसायला लागले. कशामुळे? 2 वर्ष घरी जेवलं नाही. तुम्हाला जमल का? परमार्थ एवढा सोपा नाही. परमार्थ एवढा सोपा नाही. भक्ती तो कठीण सुळावरली पोळी. ऐका 2 वर्ष जेवलं नाही तुम्हाला 1 दिवस जर बायको वाढायला नसल. ती कुठे गेली? ती कुठे गेली? ती गेली वारीला. जातो लोटवाडीच्या वारीला. आणि आम्हाला 2 वर्ष आम्हाला वाटत नसेल का आमच्या बायकोला पुढे बसावं. वाटत नसेल आमच्या पुढे बसावं ना आमच्या बायकोला घ्या घ्या घ्या. होय महाराज तुम्ही गेला नाही का? येऊ दिलं नाही का? पहिली दिवस आता वाट बघती ती धनवंताला की आता 2 कीर्तन जरी केली दिवसात तरी म्हणते अजून एखादं गावत नाही का? नुसतं पैशासाठी सगळे जने सारे दिल्या घेतलाची मोठेपणा सांगतो परमार्थाचं. ऐका तुमची बायको माझी बायको समोर बसून वाढत असेल पण या वारकऱ्याचं वैभव ऐका. प्रत्येक गावात आहे तिथे काही बहीण नवीन आहे रोज. आम्हाला वाढणार आहे का नाही? ती आई किंवा बहीण म्हणून वाढते. बायकोनं वाढलं का पोटात कुटू 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 करते. पण आईनं वाढल्यावर पोट साफ होतो. तुम्ही नुसतं मागा आय नुसतं म्हणून बघा. पोटाचा विकार तुमचा जाणार. मम्मी पोट दुखणार. ही लाईट येते दादा तोंडावर. मला काय मायला दिसत नाही. त्या 1500 उजाळ झालेले बी दिसत नाही. त्याला काळ्या पडलेले बी दिसत नाही. माझा सोडा एवढं करता सांगतो मी. सार आणि अस्तर गोष्टीचा विचार राक्षसांनी केला. आपण करायला पाहिजे. दुसरा पोरवा देतो. हिरण्यकश्यपूचं पोरगा आहे. परत पोरगा आहे बाप बसा ना असं ना. पण आईचं पुण्य मात्र बाळाच्या बाबतीत असायलाच पाहिजे. हिरण्यकश्यपूचं पोरगा आहे. महान कीर्ती तिची ऐका. महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. त्या ज्ञानेश्वर महाराजांनी अवतार धारण केला फक्त या पोराचं हरिपाठात नाव घालाय. बरोबर. पोरग कोणाचं आहे? ज्या जातीला एखाद्याच कळत नाही. ज्या जातीला खंडोबाचा वार कळत नाही. गुरुवार कळत नाही. रविवार कळत नाही. अशा कुळातलं पोरग आहे. पण माझ्या ज्ञानोबराने त्याचं नाव हरिपाठात घातले का? सत्वार उच्चारी प्रल्हादी बिंबला आणि उद्धवा लाधला. अरे राक्षसाचं जरी कुळ असलं आणि त्याची आई पवित्र असेल तर पोरग सुद्धा पवित्र आहे. राजा रावणाचा मामा आहे मारीच. मामा असावा तर मारीच्या सारखा. मामा असावा तर कंसासारखा. आपल्याला वाटतं कोणासारखा असावा? हे पोहायचं का मामा? मामाला पोर यायचं का? म्हणजे आता ती सूत्र जोडलेली बरी. कुत्र सुद्धा बघते. ती म्हणते पुरींचं नावच का नको. राजा रावणानं मारीच्या मामाला बोलवून घेतलं. सगळी कथा तुम्हाला माहिती आहे. मामा माझं काम करावं लागतं.
लागतंय काय काम करायचं आहे फक्त हरणाचं रूप धारण करून शेतीच्या पुढे जायचंय आणि ते बी मायेवी हरण झाला ऐकून कशा करता तुला अर्ध राज्य बक्षीस थोडं पैशाची आधा मिळाला तर बुवा तारखा बदलत येते त्या महाराजाला काय म्हणा मी कधी करत नाही तसले मी ठरवतही नाही का मोरे महाराज चुकीच आहे बाबा मी कधी ठरवत नाही आणि एकदा तारीख घेतली तर तिथली कॅन्सलही करत नाही कार्यक्रम थांबा बोलू द्या असं तेवढं पहिला दिवस आहे मावशा हो तुम्हाला जर लईच पैसा आला तर इकडे द्या कालवा तेवढा करू नका बोलायला इतक्या गोड असे द्या काय काय आता माझ्या बायकोचं ते फॉर्म भरलाय आणि खातं माझं जोडलंय काय फायदा आहे त्याला मला सांग मला फोटो पाठवा येत नाही एक जणांनी फोटो पाठवायला मला फोन केला शिवादादान फोन केला महाराज फोटो पाठवा माझा फोटो म्हणजे बापू बिरो वाटे गाव म्हणले महाराज फोटो तुमचाच आहे का तिथं आल्यावर कळलं पोरानं म्हणलं फोटो पाठवा म्हणलं ते फोटो पाठवायला गेलं बरोबर तिचं नाव माझ्या नावावर आलेलं पैसे त्यानं बघितलं कोणी पोरानं ए पोरा तुम्हाला आय आवडते का बापर काय आवडतं आय आवडते का बाप हा घालून आपण एवढा माणसात पोरानं तरी सुद्धा बाप म्हणतोय पोर काय असा फोकानं हाणव त्याला इथं सरळ म्हणते आय आवडते मग त्या पोरानं माझ्या मोबाईल घेतला ते बघता बघता 14,000 लिहिलं हळू जायला म्हणते तुझा पैसा लावली ही भांडणं आणून दिला मोबाईल माझ्यापाशी कधीच माझ्या घरी नाश्ता नाही महाराज मला कधीच नाही त्या दिवशी म्हणले असं करा कॉफी पिऊन जावा आता मी म्हणलं उजळले भाग्य आता कॉफी अशी आणली त्या 14,000 नादानं की हॉटेल होटची तिकडे निघणतच नाही म्हणलं साखर टाकली का कारखानाच वाचला आपण नाही म्हणले आज गोड कॉफी करायची माझ्या मनात आता असं करा तर नाश्ता बी करून जावा देवा शपथ माझ्यात नाश्ता नाही का नव्हतो आहे का नाश्ता तर तुम्हाला कवा मिळालाय मी ह्यांना जाता जाता चरतो नाश्ता कुठतरी आणला पण घरी नाश्ता नाही पोहे करू का म्हणून नको पोहे मग उपीट मला उपीट नको शिरा असा केला बोलायच का ना 1/2 किलो तुपात एकच छटाक शिरा ती घरा टाकला 1/2 किलो तुपात लगा म्हणलं ही कोणीकडलं काय बांधलं झाली 3 महिन्यात 7.5 किलो वजन वाढलं म्हणलं काय भानगड नाही म्हणले माझं पैसे तुमच्या नावावर आले तेवढे एक करा काय करा तुमचं 14 माझं 14 जळलं घर आपलं कोणा जळलंय आता जागा रे भाई नो जागा आता जागा रे भाई नो जागा सोरानी झाल्या नाडोनी भागा सोरानी झाल्या नाडोनी भागा रे आता बॅटरी कशा चार्ज झाली बघा शांता बॉल गाडीवर चाली लावल्या का मग पोरं सुद्धा झोपत नाही आता जागा रे भाई नो जागा सोर निजल्या नाडोनी भागा रे जागा रे भाई नो जागा उठाला उठाला अर्ध राज्य मिळतं त्याच्यासाठी नाही तर इथं राहून राजा रावणा त्यातून मरण्यापेक्षा रामा त्यातून मेलं तर माझं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही हा विचार आसार गोष्टीचा त्याग केला आणि 4 गोष्टीचा विचार करून माली सुद्धा रामाकडे गेला पण विष पालटून गेला कशाच विष धारण केला
हरणाचा. हरण कसलं तुम्हाला सोन्याचं. तुम्हाला सोनं किती किलो घेतलं समाधान वाटेल हे आका. बरं घेतल्यावर कमीत कमी मालकाला म्हणवते की मला घेतले 4-5 तोळ्याची घंटन, तुम्हाला 8 तोळ्याची अंगठी घेता का? कवा वाचा हल्ली का आपली? कवा म्हणला बाबा तुम्हाला मला घेतलंय हो तुम्हाला बी. मी सहज घेतलं 7 तोळ्याचं घंटन घेतलं. जाऊ नका की बँकेत आमच्याकडे स्वार सुटले बाबा. दिवसात मारामारी करून न्यायला लागले ते. जाऊ द्या. 7 तोळ्याचं घंटन केलं. मला तिच्या गाड्यात बघलं पोटात डोंबाळा झाला आपल्या. मी सहज म्हणलेलं का एवढं 7 तोळ्याचं घंटन केलं, अर्ध्या वेळी अंगठी पेंटी तरी खरं म्हणावी की मला. तिने काय म्हणा तुम्ही सांगा काय तुम्ही म्हणला तर. म्हणजे तुम्ही जर पखवाज वाजवताना जर व्हॉट्सअप बघत असाल तर ती पखवाज तुम्हाला जाळल्याशिवाय राहत नाही. ते लाकूडच आहे ना. ते काय लाकूडच आहे. कीर्तन कारण आगावपणा गेला दिल तेवढं घेऊन गेला तर बरं. पण तुम्हाला बी जवळच्या देव वाटत आहे त्यांना आमच्याला 25-25 देत आहे. जाऊ द्या. मला रुपये देऊ नका. प्रेम फक्त ठेवा. स्टँडवर गाठ पडली माणसं चहा पाजला ना काय करायचं? पैसा आज आहे. कोणाजवळ पैसा राहिलाय मला सांगा. जेवढं कमवाल तेवढं जागेला ठेवून जावं लागतं. कधी नाही एकदा ठरवलं बाबा. कधी ठरवत नाही. बोलत नाही. फक्त डायरेक्ट माझ्या डायरीवर खाली असायला पाहिजे. मी मोठा कीर्तनकार नाही, कलाकार मोठा नाही, पण माझ्या प्रामाणिकपणानं मला मोठं केलं. दुसरं काय कारण? दामनेर नावाचं काय रहमतपूर शेजारी मीटिंग इथनं मला फोन केला. म्हणजे मला तारीख आहे. किती तारीख आहे? अमके आहे. नाही तारीख लिहू नका, तुमचा आकडा सांगा. मी म्हटलं कल्याण लावायचे का मुंबई? लावणाराला कळला, ज्याला लावणार नाही त्याला काय कळलं? ते म्हणजे तुम्हाला कसं काय माहिती? आता पिणारे प्याचे पण मी निशाल तुला बिगर प्याता बघून काय फरक पडतो? नाही म्हणले मी सांगत नाही. मी अजून तरी कधी जीभ आठवली नाही. नाही मला सांगा म्हणल्यावर नाही मी सांगत नाही कधी. बरं मला सगळ्याला किती देत आहे? त्यात कीर्तनकार कोण करायची? तसं जर म्हणलं तरी म्हणतो कीर्तनकार कोण काय त्या यादी बघायची, तर त्यांच्याबरोबर द्या म्हणाय. आकडा सांगायचा नाही. म्हणले मानधनवाला 15,000 देतो म्हणतो. अयो म्हणलं मला आमच्या तालुक्यात 15 कीर्तन करावं लागते ती 15,000ला. तरी म्हणजे ते कावड्या जरा आता फास्ट घेऊन महाराजीच बाहेर राहिली तेवढ्या. 15,000 म्हणल्यावर बरं अजून 1,000 भरते. नाही म्हणलं भरती होती. म्हणलं कार्यक्रमाला गेलो, कार्यक्रम केला, माघार निघालो. त्यानं पाकिट दिलं पण 10,000चं बंडल होतं. 12च बंडल निघालं बॅग. माहिनी पत्र आलं म्हटलं तर 12,000 भरलं. 3ला आपल्याला फसवलं. मी कधी ठरवत नाही, पण ठरवल्या जर कमी देत असेल तर मला चेन पडली ना. गाडी वळव म्हटलं ड्रायव्हरला मागायला. गाडी वळवली तर मंडपात 2च येणं करी. ते तुमच्यासाठी नव्हतं. आणि या काना असा दिवलीत कोपूर घातलाय. बाराच्या पुढे 4 दिलं करायची फजिती बघत जाऊ. म्हणलं महाराज माघारी गेला. म्हणलं गावानं फसवले. काय फसवलं? 15 सांगितलं 12 दिले. तरी मला शंका होतीच. म्हणते काय शंका होती? असं लय जणांना आमच्या गावाला केलंय. म्हणलं काय करावं लागेल? काय नाही म्हणलं आणतो म्हणलं जाऊन 3,000. हिला दुसऱ्या गाड्या दिला गेलं याचा रोड पण तिथनं माघारी. मला महाराज दिलेत की ठरवून किती 15 दिलेत किती 12. भाऊ कुठं आहेत 12? आता येणं केले म्हणलं प्रामाणिकपणा म्हणजे योग्य. अरे मला सुटलंय सगळं आणा मला बंद करून आणतो. त्याच्या विश्वास टकराने बंद करायला घेऊन गेलं. 4 तास झालं देवळाकडे आलं. ते दुसरं येणं करायला म्हणलं माघारी गेलं नाही. मला त्याला जायच कळत यायचं कळत नाही. आता आणाय काय करावं लागते? मला जावं लागतं. येणं घ्या तुमच्या गाड्यात. माझ्या गळ्यात व 3,000 असा येणं अडकावून घेतला. 2 तास झालं उजळलं तरी दोघं बी नाही.
एवढ्या ते शिवा मारण्यासारखा माणूस आला म्हणला जय महाराज रातभर हितच का घोटाळा गाडीचा काय नाही म्हणलं माघारी घालाय मग मला ठरलं 15 दिले तर 12 म्हणून आलोय मला माघारी ये ना तुमच्या गळ्यात कसा तुमच्या पहारकऱ्याने दिलाय मला त्यानं काय मानव आमच्यात पहाराज येण्याचा नाही आमचा कीर्तन महोत्सव आहे मग पैसे ती बादलाई घेऊन गेली ती काय महाराज म्हणला तुम्ही माणूस आहे का झाला फिरणार बिगर ओळखीच्या माणसात आता पैसे दिलं तुम्हाला पैसे मिळणार नाही त्या व्याजाला चोकला ते 12 बी गेले 3 बी गेले तेव्हा पण आकड्याचं नाव सांगत नाही थोडा भगवंताचं नामचिंतन कंठामध्ये धारण करा त्याच्या चिंतनानं तुम्हाला असं दुःख सागरातून मुक्त होता येईल तयाच्या चिंतने निर्शील संकट पण त्याच्याकरता भजन करावं लागेल विठोबा सारासार विचार करा उठा उठे नामधरा कंठी विठोबाचे भगवंताच्या कंठामध्ये नाम धारण करा त्याच्या चिंतनानं तुमचा माझा उद्धार होईल नामे तारेले कोट्यान कोटी नामेच वैशिविले वैकुंठी आधा मेळ पापराशी नामे नेला वैकुंठी एवढंच काय नाम चांगले चांगले उद्धार केला राक्षसाला मुक्त केलं ते फक्त नामचिंतनान होतं म्हणून तयाच्या चिंतने निर्शेल संकट आणि तराल दुर्गट भव सिंधू या संसारातून मुक्त व्हायचं असेल तर तुम्हाला भगवंताचं नाम घ्यावंच लागेल माणसाच्या जन्माला आल्यानंतर सांगा ते कवडी तिथं राजाला जेवढी संपत्ती होती त्याबरोबर गेली का अजिबात नाही पंतप्रधान मरू द्या राष्ट्रपती मरू द्या आमदार मरू द्या खासदार मरू द्या ते मंत्री मरू द्या त्याला लाकडातच जळते ना ते त्याला काय सोन्या कामे जळते ते अजिबात नाही शेवटी तुम्ही आम्ही सगळ्याला अधिकार सारखा आहे सकळाशी येते आई अधिकार सगळ्याला सारखा अधिकार आहे माणसाच्या जन्माला मानव
होऊन जन्माला आला. मानवाचं पहिलं काम आहे ज्यानं आपल्याला जीवदान दिलं किंवा जीव दिला त्याचं उपकाराची परतफेड करणे. देवे दिला देह भजला गोमटा, देवानं दिलंय. नेच म्हटलं तर देता देव वेता नेता. तुम्हाला पुरावा देतो, कोरोनाच्या काळात आपण ज्याला आपलं म्हणत होतो त्या आपल्याच माणसाने आपल्याला सहकार्य केलं. बरोबर का? बरोबर आहे ना? आई कोणाची? त्या काळामध्ये तुम्हा मला वाचवले का? आपण वाचलोय? वाचवले. तू का म्हणे तुला सोडविना कोणी एका चक्रपाणी वाचून या काळाची ही उडी पडेल बाजेवा. सोडविना तेव्हा माय बाप. त्या काळात आई बापाने आपल्याला सोडवलं नाही. बाकीची नाती सोडले काय? एवढं जर आपल्याला वाचवलं असेल तर ज्याने आपल्याला वाचवलं त्याचं नामचिंतन करणे. आणि त्या नामचिंतनाशिवाय दुसरा पर्याय कुठला चांगला नाही. आणि ते नामचिंतन करण्याकरता जन्मोनिया कुळी, ज्या कुळात जन्माला आला तो कुळाचा आचार वाढावया सुख भक्ती भाव धर्म कुळाचा नाम विठोबा. असतो, धर्मानं नाही. कशाने श्रेष्ठ असतो? तुम्ही कुठल्याही कुळात जन्माला तुमचं कर्म चांगलं आहे, तुमचं नाव झाल्याशिवाय राहत नाही. आणि कर्म जर चांगलं असेल माणसाचं आणि तो जर कर्म चांगलं करत असेल त्याचा उद्धार झाला म्हणून समजा. जन्मोनिया कुळे वाचे स्मरा राम शंकाशे. पहिल्या चरणात नाम धरा कंठी विठोबाचे. तिसऱ्या चरणात वाचे स्मरा. नेमका बोवा तर मेळ आहे का असं तुम्हाला वाटलं? आम्हाला नाही वाटत. पहिल्या चरणात विठ्ठल म्हणा म्हणता आणि तिसऱ्या चरणात राम म्हणा म्हणता. नेमकं म्हणावं तरी काय? सांगा मी काय करू, हे करो का ते करो, सांगा मी काय करू. शंकेचे निशाण केलं तुकडोजी महाराज शेवटच्या चरणात. भक्ती करून जो पोट भरे हे प्रमाण तुमच्या गावाला लागू होते. आधी कीर्तन आणि मग भक्ती करून जो पोट भरे, कीर्तन ऐकून जो जेवण करे, तो कड्या म्हणे त्याला मोक्ष मिळे. पण आयतं पंक्तीने येऊन बसू नका, तुमच्या पाया पडतो. भक्ती करून जो पोट भरे, तो कळ्या म्हणे त्याला मोक्ष मिळेल. अरे मानवा तो नको घाबरू, सांगा मी काय करू. काहीच करू नका. विठ्ठल म्हणा तेवढीच फलश्रुती, राम म्हणा तेवढीच फलश्रुती. ज्ञानेश्वर माऊली बदलता कामा नाही. नित्य नेम नामे ते प्राणी दुर्लभ. अशी माणसं जीवनात भेटत नाहीत. अशी माणसं जीवनात भेटत नाही. आपण कोणाची सेवा करतो याचंही भान असायला पाहिजे. नको त्याची सेवा करून अधोगतीला जाण्यापेक्षा पाहिजे त्याची सेवा करून सद्गतीला जा. माफी मागून बोलतो आता आणि सांगतो. माझा सप्ताह वास्तुशांती ठेवलाय मोरे मला. आता नुसता पाया काढलाय. एक कोटीचं बजेट आहे. असंच मी कीर्तनावरच बांधणार. त्याच्यामुळे कधी बोल सांगता येत. तुम्ही दिलं तर बांधेल.
आतापर्यंत गोट्यातच दिवस काढलं ना, कधी नाही अपेक्षा केली. पण आता हे सगळं महाराज घर तेवढं बांधणार आहोत. एकदा पोर आली, आठपडीच्या पोडीची पोरं, संस्थेतली पोरं आली गावात, सप्ता माझा गावात. गावात सुद्धा माझा गोटात मोरे महाराज पोरं नेली गोट्यात. म्हणलं गोटा कोणाचा आहे? म्हणजे माझा बंगला राहणार आहे म्हणलं. काय करता अरे पोरानं माझी समजते म्हणजे ते बुवा अजून गोट्यात. प्रामाणिकपणा तर कळत झाला. विठ्ठल विठ्ठल. कुणाची सेवा करावी कुणाची करू नये. कुग्रामवास कुलहीन सेवा कुभोजनम क्रोधमुखीच भार्या मूर्ख पुत्र आणि विधवा कन्या अशा प्रकारचे चिंता आहे. कुणाची सेवा करावी ऐका पुन्हा एकदा सांगतो. दिवसाचा आणि रात्रीचे मिळून 24 तास आहेत. किती 12 आणि 24 तास 25,000 रुपये घेऊन तुमच्यात कीर्तनकार येऊन 2 तास गोड बोलून जर गेला आणि 22 तास काही करत असेल तर त्याला 50 देऊनही तुमचा फायदा. हे सप्ताह ठेवलाय आता वास्तू शांतीला. कीर्तनकारांना 5 वाजता यायचं. 5 वाजता आला हरिपाठ त्यानं पुढं म्हणायचं. हरिपाठ जर व्यवस्थित आला तर तुला चहा वागा. तुला चहा नाही दूध नाही फोकानं मारायला होणार पोरांना. तुझा हरिपाठ नाही कीर्तन लागला करायला त्याची सेवा करायची. समजा त्याला हरिपाठ व्यवस्थित आला तर 5 ते 6 प्रवचन 1 तास करायचं. ज्ञानेश्वरीवर नाही गीतेवर करायचं. परितया पाशी पांडवा असलं वव्या घेऊ नको. गीतेवर श्लोक करा एखाद्या प्रवचन कर. केलं तर त्याला फुल जेवण घालणार मी पाहिजे तसलं. आणि गरम गरम अजून वेळ पडली तर पुसरून सुद्धा मी देणार. का तर तुका म्हणे मज घडू त्यांची सेवा. 8:45 वाजता गावातलं पंचपदी सुरू करतील. 9 वाजता कीर्तनकाराच्या गळ्यात विना जाईल. विना घेतला का पंचपती कीर्तनकाराने कीर्तनाची करायची. पण अभंग मात्र तिनं नाही घ्यायचा. अभंग कुणी घ्यायचा? तालकरेन नाही. तुमचा त्याचा गोष्टी असल्यावर यातना सांगल बुवा या बघ्या. बटलेल्या माणसाला चिठ्ठी टाकणार. जेवढी गावाला तेवढी. ज्या गावाची चिठ्ठी निघेल त्या गावातल्या माणसाने कुठला अभंग सांगायचा आणि त्याच्यावर अभंग सोडवायचा. अभंग जर व्यवस्थित सोडवला तर 11 वाजता अर्धा पाऊण तास मी तुझं हातपाय दाबणार. नरड दाबणार नाही. आता तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा. 11:30 पाहिजे ती सेवा करणार. दूध माग काय मागायचं आहे ते माग. 11:30 वाजता चेन पाऱ्याचा विना 4 वाजेपर्यंत घ्यायचा. कुणी तुका म्हणे मज घडो त्यांची. जर त्याने 4 वाजे येणा घेतला तर आम्ही सगळी पुन्हा गोळा होणार. हिना कोणतरी घेणार पाऱ्याचा आणि त्याला काकड्याला बसवणार. काकडा सुरुवात त्यानं करायचं आम्ही माग. काकडा आला तर 15 वाजल्याला आंघोळ तुला घालणार. गरम गरम पाहिजे ते अत्तरमाग साबण. मोती आली मोती कुठली साबण माग त्या साबण आंघोळ घालणार. नवीन पेटा नवीन धोतर नवीन नेहरू नवीन पंचा. तुला 1 बाईक वाटली तरी 1 साडी. 4 गीत आहे काय 2 असल्या तर 2. सकाळी 7 ते त्या दिवशीचं पारायण गीते सहित त्यानं पार पाडलं का त्याने 1 लाख रुपये मागू द्या. का तर तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा. विठ्ठल याती कुळ माझे गेले. कशाला कुळाचा विचार करता. गुणदोष याती न विचारी काही आणि ठाव दिला पाहिजे. फक्त त्याचं गुण पहा त्याचे दोष पाहू नका. आणि अशा कुळाची सेवा करायला जरी मिळाली मग कुठलंही कुळ असू द्या. तुकोबारा सांगतात वाडावया सुख भक्तिभाव धर्म आणि कुळाचार नाम. कुठल्याही कुळाचार मार्या मानवाच्या आणि त्या कुळात राहून कुळाचं काम आणि भगवंताचं नाम कट्टामध्ये धारण करा. तुमचा उद्धार झाला म्हणून समजा. तुमचाच काय पण तुमची जेवढी पुढची पिढी कुळ आणि पाठीमागची कुळ जर पवित्र करायचं असेल तर भगवंताचं नाव मुखाने कंठामध्ये धारण करा. अभंगाचं शेवटचं चरण.
भगवंताचं नाव कंठामध्ये धारण करतात, मुखानं घेतात. ती कुळं पुनीत घरात एखादं तरी पुनीत करणारा असावा. सगळी लोटवडेल जाऊ नका, पंढरपुराला एखादा तरी उद्या घरातली एखादा असावा. पाहुण्यासाठी बाकी घर का असावं सगळं एखाद तरी पंढरपूरला असावं. कोटी एक नाही कोट्यवधी कुळ. तुम्हाला मगाच मी सांगितलं हिरण्यकश्यपूच्या कुळात एकच पोरग जन्माला आलं, पाठीमागची कोटी आणि पुढचे कोट्यवधी कुळ एकट्या भादरानं पुनीताने पवित्र केली. कोणी
प्रल्हादानं. आणि त्या प्रल्हादाचं नाव माझ्या ज्ञानोबाराने हरिपाठात घातलं. इतकं पवित्र कुळ त्याचं केलं. तुम्ही आम्ही हिरण्यकशिपूच्या कुळाला तर नवा काय शंका आहे? हिरण्यकशिपूच्या कुळातली इकडे येते देवी. ती म्हणणार चला जाऊया. अरे बाबा हो, माणसासारखा जन्म मिळणे तर दुर्मिळ गोष्ट आहे. मिळाल तुम्ही आम्ही भाग्यवान आहे. आणि त्या देहाचं सार्थक करायचं असेल तर पवित्र असा सप्ताह चालू आहे. दिवस आहे पहिला. बरोबर घडल्यात 10 वाजल्यात. पाठीवर मारावं चिरळाच्या खोकानं. पण पाठीवर हात सुद्धा, पोटावर हात सुद्धा फिरवायचं नाही. मी कीर्तन करतो पण लोक काय काय सगळीच काय काय सडकल बसली ती आता. पुन्हा तिथली कशाला त्यांच्यावर पोटावर मारण्यापेक्षा अन्नदान सर्वात श्रेष्ठ आहे. आणि या सोनके गावाला जेवढे धन्यवाद द्यावे तेवढे थोडा. सकाळी 6 वाजल्यापासून दुसऱ्या दिवशी 6 वाजेपर्यंत हे तर जेवण राहा वाटते मला. नाश्ता तेवढाच पोत्यानं, जेवायला तेवढं. आणि वारकऱ्यावर तुम्हाला तर या गावात कधीच काही कमी पडणार नाही. बरेच कलाकार तुम्ही बोलले पण आजच्या मनासारखं आज मला झाला. मी म्हणलो होतो शिवादादाला, म्हणलो होतं जरा मला थोडी माझी आणू द्या. नाही म्हणलेला बदल केला जरा. 3-4 वर्ष माझा ना वारकऱ्या तर त्या मेळच लागायचं नाही. त्यांना काय फडावरच्या आली जमान्याच्या दिन हो हो. पण एवढ्या सप्त्यात एकही तुमचं ढासळणार कीर्तन त्याची जबाबदारी मी घेतो यांच्यामुळे. कलाकार चांगले चांगल्या तर चांगलंच कौतुक करावं. चांगलेच कलाकार आहेत. नक्की तुमच्या गावातील वैभव त्यांचंही गाजवतील, तुमच्या गावाचं वैभव वाढवतील अशी देवाडका अपेक्षा करतो. कोट्यवधी जर कुळं पवित्र करायचं असेल तर फक्त भाव पाहिजे. अन्नदान सर्वश्रेष्ठ आहे. मला वाटतं जगामध्ये दान करण्याकरता करणं होऊन गेला. 5 पक्वानाचं अन्न खायला होतं. राजाचा पोरगाव त्याला काय किंमत मला सांग. पण स्वर्गात गेल्यावर त्याला काय खायला मिळालं. तिथं लागलेली सवय ना. कुठे तिथं लागलेली हराट आंबाड तुराट खायची सवय. तिथं कोण लागते. करणं मागायचं मला चपात्या आणा, जिलेबी आणा. तर तिथं जिलेबी असते. भात आणा, रस्सा आणा. कुठला आणायचा मला, तरी आणा. कुठली आणायची मला सांगा तिथं. मग तिथलं दूध म्हणलं तू वरडू नको. असलं काय इथं मिळत नाही. असलं काय इथं मिळत नाही. मी देखील शिटी घेतली जोड्या दुकानात गेलं. ते म्हणला पेढ द्या. ते मला इथं जोडायचं म्हणलं पेढ नाही द्यायचं. ऐका मी काय सांगतो. कर्णाने विचार केला मागतोय पण कर्णाला काय मिळेना. शेवटी पर्याय सांगितला. कर्णा अरे तुझ्या जवळ अमृत आहे, फक्त तुला माहित नाही. ह्याची जाणीव आम्हाला झाली. अरे काय नका तो अमृत तुला प्यायला मिळेल. माझ्याजवळ अमृत कुठे. तिने सांगितलं अमृत तुझ्या बोटामध्ये आहे. उजव्या हाताच्या 1 नंबरच्या बोटामध्ये. का तर तुझ्या नगरीमध्ये एखादा साधू संत वारकरी कोण आला आणि तुला जर जेवाय मागितलं तर तू कधी जेवाय घातलं नाही. पण ज्याच्या घरी पाठवायचं त्याच्या घराकडे बोट करायचं, धर्माकडचं घर दाखवायचा. त्या चांगल्या लोकांकडे बोट दाखवल्यामुळं या तुझ्या बोटामध्ये अमृत भरलेलं आहे. लगेच कर्णानं तोंडात बोट घातलं. ती गुण अजून बारक्या पोराकडे आहे. काय 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 या बोटात अमृत आहे. तुम्ही किती पाय काढण्याचा प्रयत्न करा. तोंडातनं बोट काढत पिशव्या घाला ना तर काय बी करा. एक म्हातारी विचार होती आमचं पोरग तोंडात बोट घालायचं. ती म्हातारी म्हणली महाराज पोरग तोंडातनं बोटच काढायचं नाही. मग म्हातारी म्हणली मी औषध देते, गुण आला तर तर येईल कधी साडी घेतो चव्हाण कंपनी. मग गेला आता जवळजवळ 4-5 हजारकडे गेली ती आता. आणि काय नाही म्हाताऱ्याने फक्त तिची जरा चेडीची नाडी दिली गेली. काय केली चेडी जशी खाली निघाव त्याने काय करायचं. हा तिथं तोंडात घालायचं. म्हातारी म्हणली बघू नको. आपल्या जवळच औषध असते पण कळत नाही. बंद झालं पण आपल्याला कळत नाही. म्हातारी म्हणली कसं आहे औषध.
तसं कर्णाकडे दानशूरपणा होता, पण अन्नदान केलं होतं. तुम्ही भाग्यवान आहे. जीवडी जीवडी आधीत नाव आहे. आता पहिलेच नाव मोठ्या माणसाचं घातले, व्हाईट शर्मा. बाकीची बी आहेत नाही असं नाही, पण बाकीची बी आहेत नाही असं नाही. अशा लोकांनी अन्नदान केले आणि एक करत जावं. प्रत्येक दिवशी अन्नदान धनदान हे पुकारलंच पाहिजे. त्याचं कारण आहे आपल्या गावाचा मोठेपणा वैभवात जर भर घालत असतील माणसंही तर त्यांचा आवर्जून उल्लेख केला पाहिजे. कोण दान करत असेल, कोण अन्नदान करत असेल, त्यांच्या ऋणातून आम्ही कधीच मुक्त होणार नाही. ते अन्नदान आहे तुमचं. आणि मला वाटतं या भागातलं अन्नदान एवढं आहे, 1000 माणसं द्या बाबा. 2 हात आता नाही तरी टोळ्या नाही त्या नाहीतर कोयतं घेऊनच खाली बस. आणि कीर्तन ऐकत ऐकत महाराजी थांबा रे आता झाली आरती चला तिकडे. पणा टोळ्या सॉल केला. कुठल्याही कारखान्याला घालवा, कोणाची कधी तक्रार. आमची म्हणजे ती इट्टला घालून पांढरला घालवला. पण या गावातला आदर्श घ्यावा तेवढा. असा सप्ताह चंद्र सूर्य तोपर्यंत टिकावा अशी भगवंताला प्रार्थना करू. त्याच्यापेक्षा उद्या उद्यापासून बसताना असं पाय सोडून बसायचं. अरे 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 वडलं वर वडलं पोरांनी कासवासारखं केलं की वळून घेतलं पायात. तिथे समोर बसत जावा, कारण आमच्यात तुमच्यात अंतर जेवढा पडल तेवढं आम्हाला थोडा त्रास होतो. बघा तुम्ही एसटीत ड्रायव्हरच्या पाठीमागे बसलेलं बरं का, मागल्या कंडक्टरच्या कुठे बसलं पाहिजे तिथे कसं कळते का, कारण नसतं टोप्या टाकतात, रुमाल टाकतात. हे तर म्हणा का मागं बसतात, जेवढं मागं बसतात तेवढा हा दर्जा. आता जर पिढी करून गाडी आदळली पिढी तर आमची इष्टीतलंच आहे ते. त्याने काय ड्रायव्हरला टाकतात. मागल्या बाजूला आदळत त्रास आपल्याला होतो. तसा नेहमी आपण ड्रायव्हरच्या पाठीमागे बसलो पाहिजे. समोरून बसा, माता भगिनी जसं बसायचं, पुरुष मंडळी बसा. मी सांगण्याकरता अधिकार माझा नाही, पण माझंच गाव समजून असं सांगतो. जाता जाता विनंती एकच करतो की झालेली सेवा तुमच्या चरणी सगळ्या चरणी समर्पित करतो. सुंदर असे मृदंग म्हणे. नाव काय दादा? सचिन लोंढे, गाव बीड ना. गाव बीड ना आमच्या बरोबर भिडतो आता वाजवायला. श्रीराम नागडे माझ्या गावचेच हा सुंदर असा कलाकार आहे. नंदू पवार हे सगळे जमलेले आणि हे संस्थेतले महाराजांचे. मला वाटतं अनेक संस्था, पण जोगदन महाराजांच्या संस्थेतलं मुलगा जर शिकून बाहेर निघालं तर ते कळस करतं जीवनाचा, आहे का नाही. तुमच्या पाया पडतो रे माझ्या नातूसारखा आहे. एक करायचं, संस्था पूर्ण सोडल्याशिवाय घरला जाय नाही रे बाबा. मी अंगठे बहादूर माणूस आहे. महाराष्ट्र माझ्या पाया पडतोय, घरची कवात पडत नाही. तुम्हाला जर आपला मोठेपण जर गाजवायचं असेल, जीवनामध्ये कळस करायचं असेल, माणसं जमवायचं असेल, तर तुम्हाला या परमार्थाशिवाय पर्याय राहिलेला. कुठेही जावा तुम्ही, सगळं दुःख आहे पण परमार्थात फक्त सुख आहे. एवढा परमार्थ उच्च कोटीचा करा. सोनके ग्रामस्थाला धन्यवाद देतो. माझ्यासारख्या भावनाला 3-4 रोज 4-5 दिवस सेवा देत आहे, आनंदाने स्वीकारतोय. शिवाजीराव म्हणलो जरा मातला एखादी द्या बरं. आता नाही म्हणलं सचिन तेंडुलकर पहिल्यांदा पाहिजे. सचिन तेंडुलकर कुणी खडी, माझ्या कावड्या कुणी खेळ नाही, पण पहिल्यांदा इतकं मोठं पण दिलं मला पुढचा दिवसच चौघांना घेऊन. काही मी बोलमध्ये जाताना काढायला टायमिंग आहे म्हणून सगळ्या दर्शन घेतो. माता भगिनीनो बहुसंख्येने कोण राहिला असेल घरात उद्यापासून सगळ्या बसताना दादा ही लाईट तिकडे लावायची फक्त. मला कोणच तिकडे दिसत आता गोरी दिसणार तर माझ्या कलर सगळे काय दिसेल येते. लाईट तोंडाला लावण्यापेक्षा इकडे कुठतरी लावायला दिसतंय बाबा तुम्हाला तिकडे नाही दिसत, डोळे दिसते नाही. आता मी म्हणून सांगितलं, दुसरा कोण बुवा सांगणार बंद करायची बंद का असं अंगावर आणण्यापेक्षा आपल्या माणसानं सांगितलं असं समजून उद्याची दुरुस्ती. साऊंड सिस्टीम चांगली आहे अशी महाराष्ट्रात साऊंड सिस्टीम आहे. साऊंड सिस्टीम दिली सगळ्याचं पुण्यशक्त दर्शन घेतो. चुकला असेल तर माफ करा. तो का म्हणे कोटी कुडे ती कुडी, तर भाविक तांत्रिकांनी सेवा करा, बाकी काहीच करू नका. सेवेचं फळ मिळणार म्हणजे मिळणार. माऊलीच भजन झालंय का? तुकाराम तुकाराम तुकाराम